नमस्कार मित्रांनो, एन्जॉय लर्निंग विथ कुलकर्णी सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाचे नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका म्हणजेच ॲक्टिव्हिटीज शीटचे स्वरूप जाहीर केलेले आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असेल हे मी यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेले आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग मित्रांनो, नवीन प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास आपल्याला करावायचा आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न रायटिंग स्किल या सेक्शनवर आधारित आहे. या प्रश्नाची विभागणी 4 उपभागांमध्ये म्हणजेच ए, बी, सी व डी अशा 4 उपप्रश्नांमध्ये केलेली आहे. प्रत्येक उपप्रश्नात 3 रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. यातील 3 पैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करावायची आहे व प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला 4 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ए, बी, सी व डी असे 4 उपप्रश्न मिळून 16 गुणांसाठीचा आपला हा चौथा प्रश्न असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4C अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी एका रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. क्वेश्चन 4C असलेल्या रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज आहेत स्पीच रायटिंग, कॉम्पेरिंग व एक्सपान्शन ऑफ आयडियाज. यातील एक्सपान्शन ऑफ आयडियाज या रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीचा सविस्तर अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यात एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय, हे लिखाण करताना त्याची रचना कशी असावी, भाषा व भाषाशैली कशी असावी याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावरील व्हिडिओजच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा रायटिंग स्किल टॉपिक 12वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट नाही, परंतु हा टॉपिक परीक्षेसाठी विचारला जाणार आहे, कारण हा इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला इयत्ता 12वीच्या परीक्षेची तयारी करताना 11वीच्या पाठ्यपुस्तकातील रायटिंग स्किलच्या टॉपिकची देखील तयारी करावायची आहे. 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये सेक्शन 3 3.1 आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. व्हॉट इज एक्सपान्शन ऑफ आयडिया? एक्सपान्शन ऑफ आयडिया इज टू इलॅबोरेट ॲन आयडिया इन अ पॅराग्राफ फॉर्म. एखादी कल्पना परिच्छेदाच्या स्वरूपात विस्ताराने मांडणे म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडिया होय. यातील पॅराग्राफ हा कसा असावा हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. अ पॅराग्राफ इज नेसेसरीली अ सिरीज ऑफ कनेक्टेड सेंटेन्सेस विच डेव्हलप्स वन टॉपिक सेंटेन्स. आयडिया एक्सपांड करताना परिच्छेद हा सुयोग्य वाक्यांनी जोडलेली एक शृंखला असावी व या वाक्यांच्या शृंखलेतून टॉपिक सेंटेन्सची कल्पना विकसित होणे आवश्यक आहे. आता टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय हे आपण बघू. टॉपिक सेंटेन्स इज अ सब्जेक्ट और प्रपोजिशन और स्टेटमेंट एक्सप्रेस्ड इन अ सेंटेन्स. अ गुड टॉपिक सेंटेन्स इज ब्रीफ अँड एनकॅप्सुलेट्स द सेंट्रल थीम. टॉपिक सेंटेन्स हे कल्पना विस्ताराचा प्रमुख विषय असते. हे एक महत्त्वपूर्ण विधान किंवा संकल्पना व्यक्त करणारे एक सर्वसामान्य मत असते. हे वाक्य संक्षिप्त असते, परंतु हे मुख्य संकल्पनेला कमीत कमी शब्दात व्यक्त करीत असते. हे एखादी म्हण, सुभाषित किंवा सुवचन असते. टॉपिक सेंटेन्स इज ऑल्सो नोन ॲज फोकस सेंटेन्स. टॉपिक सेंटेन्सला फोकस सेंटेन्स असेही म्हणतात, कारण हे वाक्य संपूर्ण परिच्छेदाच्या मुख्य संकल्पनेवरती फोकस करीत असते. टॉपिक सेंटेन्स
कॅन नेव्हर बी रिमूव्ड फ्रॉम अ पॅरेग्राफ. टॉपिक सेंटेन्स हे आपण परिच्छेदातून काढू शकत नाहीत, म्हणजेच ते परिच्छेदाचा अविभाज्य घटक आहे. टॉपिक सेंटेन्सची काही उदाहरणे आपण बघूयात. अ बॅड वर्कमन ब्लेम्स हीज टूल, म्हणजेच खराब कारागीर हा आपल्या साधनांना दोष देत असतो. जसे मराठीमध्ये नाचता येईना अंगण वाकडे ही याच अर्थाची एक म्हण आहे. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, चकाकते ते सर्व सोने नसते. ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ इज ब्युटी. सत्यम शिवम सुंदरम. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड, संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र. ईट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू ईट, जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. ही काही टॉपिक सेंटेन्सेसची उदाहरणे आहेत जी एक्सपान्शन ऑफ आयडिया या रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीसाठी वापरली जाऊ शकतात व या संकल्पनेला धरूनच आपल्याला कल्पनेचा विस्तार करावायचा असतो. फॉर्मॅट ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडिया: टायटल, इंट्रोडक्टरी पॅरा, कोअर कंटेंट, कन्क्ल्युजन. फर्स्ट, टायटल. अ टॉपिक सेंटेन्स इज अ टायटल ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडिया. रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नात दिलेले विषयवाक्य म्हणजेच टॉपिक सेंटेन्स हेच एक्सपान्शन ऑफ आयडियाचे शीर्षक असावे. इंट्रोडक्टरी पॅरा. अ टॉपिक सेंटेन्स should be either at the beginning, in the middle, or at the end of introductory para. पहिल्या किंवा सुरुवातीच्या परिच्छेदात एकतर सुरुवातीला, मध्ये किंवा पॅराग्राफच्या शेवटी टॉपिक सेंटेन्स वापरणे आवश्यक आहे. द सिम्बलिझम ऑर द आयडिया शुड बी क्लिअरली अंडरस्टूड. दिलेल्या टॉपिक सेंटेन्समधील गर्भित अर्थ व त्यामागील कल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. जसे ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, यात सर्वच चांगल्या दिसणाऱ्या वस्तू चांगल्याच असतात असे नाही, तर त्या कधीकधी फसव्याही असू शकतात. या मूळ संकल्पनेवर भर देण्यात यावा. यात इतर धातू कसे चमकतात, सोन्यापेक्षा अधिक चमकणारे धातू कोणते, अशा प्रकारचे निरर्थक वर्णन करू नये. लिटरल, सिम्बलिक ऑर मेटाफोरिकल मिनिंग नीड्स टू बी गिव्हन. टॉपिक सेंटेन्सचा प्रथमदर्शनी दिसणारा शाब्दिक अर्थ, त्यामागचा गर्भित अर्थ तसेच त्याचा रूपकात्मक अर्थ पहिल्या परिच्छेदात स्पष्ट करणे आवश्यक आहे. द फोकस शुड बी ऑन द डीपर ऑर हिडन मिनिंग बिहाइंड द गिव्हन आयडिया. लिखाणात दिलेल्या कल्पनेमागील सखोल व गर्भित अर्थावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे, शाब्दिक अर्थावर नाही. द गिवन आयडिया नीड्स टू बी वेल इव्हॅल्युएटेड. दिलेल्या संकल्पनेचा सुयोग्य विस्तार करून मुख्य विषयाला न्याय देण्यात यावा. कोअर कंटेंट. संकल्पनेचा विस्तार करीत असताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत. एक्सप्लोअर पर्स्पेक्टिव्स, गिव्ह इन्स्टन्सेस ऑर ॲनेक्डोट्स, एक्सपिरियन्सेस ऑर इव्हन पर्सनल एक्सपिरियन्सेस, योग्य दृष्टिकोन शोधा, काही उदाहरणे व प्रसंग सांगा, अनुभवांचे, अगदी वैयक्तिक अनुभवांचे उदाहरण दिले तरी चालेल. देअर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. लिखाणात एकसंगता असावी तसेच विचारांची स्पष्टता असावी, विचार भरकटू देऊ नयेत. मेंटेन कोहेरन्स अँड लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांना व्यवस्थित जोडा, त्यांच्यामध्ये सुसंगतपणा व तर्कशुद्ध दुवा असावा. यासाठी डिस्कोर्स मार्कर्स, कंजंक्शन्स यांचा वापर करता येऊ शकतो. ईच पॉईंट शुड सपोर्ट द सेंट्रल आयडिया बट प्रपोर्शन ऑफ स्पेस शुड बी केप्ट इन माइंड. प्रत्येक मुद्दा हा मूळ संकल्पनेशी निगडीतच असावा. यात प्रपोर्शन ऑफ स्पेस लक्षात घ्यावी, म्हणजेच महत्त्वाच्या मुद्द्याला अधिक महत्त्व द्यावे व कमी महत्त्वाच्या मुद्द्याला कमी महत्त्व द्यावे. जसे ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड या विषयात ट्रॅव्हलिंगचे महत्त्व, त्याचे फायदे, होणारे परिणाम याला अधिक स्पेस द्यावा व ट्रॅव्हलिंगचे स्वरूप, साधने, माध्यमे
याला कमी महत्त्व द्यावे. अव्हॉइड टू मेनी आयडियाज. अधिकाधिक कल्पना वापरणे टाळावे, त्यामुळे मुख्य कल्पनेला न्याय मिळत नाही व अनावश्यक विस्तार वाढत जातो. मोजके व समर्पक उदाहरणे वापरावीत. इट इज मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. योग्य भाषाशैली व समर्पकता आवश्यक आहे, कारण एक्सपान्शन ऑफ आयडिया हे एक अतिशय कौशल्यपूर्ण लेखन प्रकार आहे. कन्क्ल्युजन. सम अप विथ सुटेबल स्ट्रॉंग ऑर रेलेवंट पॉईंट्स. शेवट करताना समर्पक व महत्त्वपूर्ण मुद्द्याने किंवा संकल्पनेने शेवट करावा. यूज ॲप्रोप्रिएट प्रोव्हर्ब ॲट द एंड हॅविंग सिमिलर मिनिंग टू द टॉपिक सेंटेन्स. दिलेल्या टॉपिक सेंटेन्सच्या समानार्थी सुयोग्य व समर्पक सुभाषित किंवा म्हणीने शेवट करणे योग्य ठरेल. जसे टीट फॉर टॅट साठी ॲज यू सो यू रीप यासारखे प्रोव्हर्ब वापरून शेवट करता येईल. अशा प्रकारे सुयोग्य नियोजन व विचारांच्या स्पष्टतेने एक्सपान्शन ऑफ आयडिया ही रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटी लिहिता येणे सहज शक्य होईल. बेस्ट ऑफ लक.